नमस्कार, कशा आहात सर्वे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चपाती बनवण्याचे 5 प्रकार. म्हणजे 5 प्रकारे चपाती कशी बनवली जाते आणि ती कशी फुगते, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर एका व्हिडिओमध्ये मला ताईंनी कमेंट्स केली होती की लेयर्स असेच नाहीत. तर मी त्यांना सांगितलं होतं की प्रत्येकाची चपाती बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि चपातीला पापुडा कसा येतो किंवा लेयर्स म्हणजे बोलतात, तर जेवढं तुम्ही चपातीचं पीठ भिजवलं जाईल तेवढं तुमची चपातीची जी बनवण्याची पद्धत आहे ना, त्याला लेयर्स बोलतात. म्हणजे 2 पदरी 3 पदरी चपाती बनते तसं. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की चपातीचे प्रकार कोणते आहे आणि तुम्हाला त्याच्यातले कोणते आवडले आणि कोणते सोपे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला पाहूया आपण. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की घडीची पोळी कशी करायची. तर पाहू शकता इथं मी एक गोळा घेतलेला आहे. तर याला पहिल्यांदा आपल्याला छान असं लाटून घ्यायचं. असं लाटून घेतल्यानंतर पूर्ण चपातीला लावून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर पीठ टाकायचं. पीठ टाकल्यानंतर इकडून असं दाबून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा याला यावरती पीठ टाकायचं आणि याला पुन्हा असं दाबून घ्यायचं. आता ह्याला असं पिठामध्ये बुडवून घ्यायचं. पाहू शकता आपल्याला पोळी अशी लाटून घ्यायची. तुम्ही हवे ते आकार देऊ शकता. त्याला चौकोनी करू शकता, गोल करू शकता, त्रिकोणी करू शकता. चपातीचे बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत. जसे की कोण ट्रायंगल टाईप बनवतं, जसे पराठे बनवले जातात तसं. तर पाहू शकता अशी पूर्ण लाटून घ्यायची छान अशी चपाती. आता तुम्हाला मी दाखवते चपाती फुगते कशी, फुलते कशी. पाहू शकता पूर्ण आपली चपाती छान अशी लाटून झालेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते. चपाती पहिल्यांदा तर चपातीला पूर्ण असे बबल्स येऊन द्यायचेत. बबल्स आले खालून पहिल्यांदा एक साईडने भाजून घ्यायची. पाहू शकता आता आपल्याला पलटी करायची. पाहू शकता आता चपाती बघा तुम्ही कशी फुलते. चपातीला जास्त तेल लावायची पण गरज पडत नाही. याला बोलतात घडीची चपाती. कोण घडीची पोळी बोलतो, कधी घडीची चपाती बोलतो. जसं ज्याला नाव देता येईल तो तसं नाव देत असतो. टाईम म्हणजे गावाकडची पद्धत, आमच्या गावाकडची पद्धत. आमची चपाती कशी असते, तर हे गोळा घेतलेला आहे एक. हे पाहू शकता एक गोळा घेतला. तर मी काय करते पहिल्यांदा याला असं ठेवते आणि लाटून घेते. फक्त तेल लावायचं असं करायचं आणि असं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. पीठ टाकल्यानंतर याला असं बंद करायचं. बंद झाल्यानंतर याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि पीठ हे मी एकदाच लावत असते. आता याला आपण लाटून घेतो. चपात्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात. फक्त बनवायची माहिती पाहिजे आणि वेळ पाहिजे. आता तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती पण मला सांगा. आता बघा ज्याला वेळ असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो, पण ज्याला ऑफिसला वगैरे जायचं असतं त्याचं नाही होऊ शकत. चपाती मात्र लाटताना अगदी हलक्या हाताने आणि मेन तर पहिल्यांदा पीठ मळण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजे, तरच चपाती व्यवस्थित बनते. तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ हवा असेल ना, तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चपातीचं पीठ मळण्याची पद्धत. तर आता हे पाहू शकता चपाती किती पीठ पाहू शकता कसं हलतंय. तर आता मी तुम्हाला ही चपाती फुलताना दाखवते. तर आता ही चपातीने ही दुसरी पद्धत आहे, ही आता मी टाकली याच्यावरती. तर ह्याला पण आपल्याला असे पहिल्यांदा बबल्स घेऊन घ्यायचे. बबल्स आले ना तरच आपल्याला चपाती व्यवस्थित भाजली जाते आणि फुलते सुद्धा. सारखी उलटी पालटी करायची नाही चपाती. तुम्ही पाहू शकता चपाती किती फुगली आपली. काहीच गरज पडत नाही आपल्याला चपाती फुगण्यासाठी. खूप मला बोलतात की चपाती कशी आमची चपाती फुगत. आता तुम्ही पाहू शकता चपाती किती फुगली आहे. साध्या पद्धतीने बनवतो तरी पण फक्त चपातीसाठी उलटी पालटी नाही करायची. एका साईडने आधी भाजून द्यायची आणि दुसऱ्या साईडने
ही दुसरी पद्धत. आता तुम्हाला दाखवतो मी तिसरी पद्धत. आता हे गोळा घेतले. आता ह्याला लाटताना काय करायचं, पूर्ण अशी 3 करून घ्यायची. ह्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं. तर इथे घडी करायची, इथे करायची. ठीक आहे, असं झालं. आता ह्याच्यावरती परत आपल्याला पुन्हा असं पीठ टाकून घ्यायचं. म्हणजे असं करायचं. तर ह्याला आता आपण असा गोल करणार आहे. तर आता ही लाटून, आता ही चपाती बघूया आपण कशी पडते. तर ही चपाती आपण टाकून देते. आता याला आपण पलटी करून देऊ. चौथा प्रकार. तर हे एक आपण हे गोळा घेतला, हे पाहू शकता. त्याला आता असं ठेवायचं, लाटायचं वर. त्याच्यानंतर आपल्याला याला असं करायचं. तर याला आता असं 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 करून घ्यायचं. नंतरला आता ह्याच्यातली तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते आणि चांगली वाटते ते मला कमेंट्स करून तुम्ही सांगा. पीठ मात्र मी एकदाच लावते. पीठ मी परत कधीच चपाती लावत नाही. एकदा पीठ लावलं ना परत मी चपातीला पीठ लावत नाही. त्याच्यामुळे माझी चपाती कडक पण होत नाही आणि सफेद सफेद पण दिसत नाही. पाहू शकता मी तेच पिठामध्ये चपाती पूर्ण लाटली होती. तुम्ही ना चपाती मळताना पीठ मळताना बघू शकता. आता हे आपली चपाती लाटून झाली. आता तुम्हाला मी ही चपाती टाकून द्या. आता ही चपाती कशी फुलते बघू. आता ही चपाती बघा, हा चौथा प्रकार आहे. मी जास्त आहे ना चपातीला तेल पण नाही लावत. काल मला एका ताईंची कमेंट होती की घडीची चपाती बनवल्यावरतीच लेयर्स येतात. तर लेस जास्त इम्पॉर्टंट नसतात. चपाती फुगली ना तर चपाती नरम राहते, त्याला महत्त्व असते. हे बघा चपाती तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोरच आहे तसं फुगते आपली चपाती. आहे अशीच बनवणार आहे. आता हे पाहू शकता, हे आहे असेच आहे, पण मी याला अशी हाताने, हे आहे अशीच घ्यायचं आहे, पण मी याला हाताने काय केलं फक्त पसरवले. हे मी पाहू शकता असं. आता याला मी काय करणार आहे, हातानेच तेल न लावता मी ही चपाती तुम्हाला बनवून दाखवते. ही अशी करायची आणि याला पूर्ण आहे ना असं बंद करून घ्यायचं. बघा आता आपण याला लाटून घेऊ. ही चपाती फुगते का आपण बघू. आता तुम्हाला दाखवते. आता ही समोसा टाईप बनवू. आता ही चपाती आपण लाटून बघू आणि ही फुगते का बघू. ही आहे बिना तेलाची चपाती आणि ह्या आतापर्यंत आपण बनवल्या त्या चपाती बनवली आपण तेलाची. काहींना आहे ना, काही म्हणजे लेडीज असतात की त्या सारख्या पीठ लावतात आणि म्हणून त्यांच्या चपातीनं कडक होतात. तर मी ना कधीच चपातीला सारखं पीठ लावायचं नाही, जेणेकरून पीठ सारखं लावलं
आपली चपाती ना कडक पण होते आणि चपातीला ना पीठ पण राहतं. आता बघू शकता हे मी हे केली चपाती लाटली. आता मी तुम्हाला आता ही चपाती फुगते कशी आपण बघूया. दही टाकून घे फुगते आणि फक्त बघा ही साध्या पद्धतीने चपाती अगदी साधी. ही चपाती कशी फुगते ते तुम्हाला मी दाखवते. चपाती पहिल्यांदा एक साईडने भाजून द्यायची. चपाती एक साईडने भाजली ना तर व्यवस्थित चपाती आपली फुगते. आता बघा त्याला बब्बल चालत त्याला कळते का. आता ही चपाती बघा फुगते का. ही चपाती जराही फुगणार नाही बघा, कारण का आपण याला तेल नाही लावलेलं. कोणाकोणाला तेल वगैरे आवडत नाही ना, मग ते असे बनवतात. तुम्ही वरतून तेल नाही लावलं ना तरी काय नाही, पण आतमधून जेव्हा तेल लावता ना तरच चपाती तुमची फुगली जाते. बघा ही चपाती बघा एकदम साधी सिंपल. तुम्हाला कसे वाटले माझे चपातीचे प्रकार नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.